भारतामध्ये वाढत्या एलपीजी दरांमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉलवर चालणाऱ्या नव्या शेगडीची घोषणा करून मोठी चर्चा निर्माण केली आहे. नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी दावा केला की फक्त 60% इथेनॉल आणि पाण्याच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या विशेष तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वयंपाकासाठी ज्वाला तयार करता येते आणि हा पर्याय व्यावसायिक एलपीजी सिलेंडरपेक्षा स्वस्त ठरू शकतो. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. भारतामध्ये 2014 मध्ये पेट्रोलमध्ये फक्त 1.53% इथेनॉल मिश्रण होत होतं, पण 2025 पर्यंत हे प्रमाण जवळपास 20% पर्यंत पोहोचलं आहे. सरकार गेल्या काही वर्षापासून इथेनॉलला पर्यायी इंधन म्हणून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. गॅस सिलेंडरचे दर पुन्हा वाढलेत. ही बातमी ऐकल्यावर आज भारतातील करोडो कुटुंबांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न दिसतो, आता स्वयंपाक कसा करायचा? महागाईने आधी सर्वसामान्य माणसांचं कंबरड मोडले. पेट्रोल महाग, डिझेल महाग, भाज्या महाग आणि आता घरातील सर्वात महत्त्वाची गोष्ट एलपीजी गॅस सुद्धा सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात चाललाय. पण अचानक एक घोषणा होते. देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात, एलपीजी पेक्षा स्वस्त, पर्यावरणपूरक आणि भारतात तयार झालेली नवीन इथेनॉल शेगडी आता भविष्य बदलू शकते. आणि इथूनच सुरू होते एका मोठ्या बदलाची कथा. कारण हा फक्त गॅसचा पर्याय नाही, हा भारताच्या ऊर्जा क्रांतीचा नवा अभ्यास असू शकतो. कल्पना करा, जर उद्या तुमच्या घरात सिलेंडर लागलाच नाही तर? जर स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं इंधन थेट शेतकऱ्यांच्या शेतीतून तयार होऊ लागलं तर? जर भारताला परदेशातून तेल विकत घ्यावं लागणं कमी झालं तर? हे ऐकायला स्वप्नासारखं वाटतं, पण सध्या देशात याच विषयावर मोठी चर्चा सुरू आहे. नागपूरमध्ये आयोजित मित्रों के बीच या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी एक नवीन इथेनॉल आधारित स्टोव्ह टेक्नॉलॉजी सादर केली. त्यांनी सांगितलं की फक्त 60% इथेनॉल आणि पाण्याच्या मिश्रणातून ज्वाला तयार करता येते आणि त्याचा खर्च एलपीजी पेक्षा कमी पडू शकतो. आता इथे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, नेमकं इथेनॉल म्हणजे काय? इथेनॉल हे एक प्रकारचं बायोफ्यूल आहे, म्हणजे जैविक इंधन. हे मुख्यतः ऊस, मका, धान्य आणि शेतीतील जैविक कचऱ्यापासून तयार केलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर शेतीतील उत्पादनापासून तयार होणारे इंधन. आजपर्यंत आपण इथेनॉलचा वापर मुख्यतः पेट्रोलमध्ये मिश्रण म्हणून ऐकला होता. सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा मोठा कार्यक्रम सुरू केला आणि काही वर्षात त्याचं प्रमाण 20% पर्यंत नेलं. पण आता पहिल्यांदाच इथेनॉल थेट घराच्या स्वयंपाकघरात आणण्याची तयारी सुरू झाली आहे. आणि इथेच हा विषय अत्यंत महत्त्वाचा ठरतो, कारण भारत आजही जवळपास 87% तेल आयात करतो. म्हणजे आपल्या देशाला पेट्रोल, डिझेल आणि गॅससाठी परदेशावर अवलंबून राहावं लागतं. दरवर्षी लाखो कोटी रुपये परदेशात जातात. जगात युद्ध झालं, क्रूड ऑइलचे दर वाढले, मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला, तर त्याचा थेट परिणाम भारतातील सिलेंडरच्या किमतीवर होतो. आणि म्हणूनच सरकार गेल्या अनेक वर्षापासून इम्पोर्ट सबस्टिट्यूट फ्यूल म्हणजे आयात कमी करणाऱ्या इंधनावर भर देत आहे. नितीन गडकरी अनेक वर्षांपासून इथेनॉल, बायोडिझेल, ग्रीन हायड्रोजन आणि इतर पर्यायी इंधनाचं समर्थन करत आहे. त्यांनी स्वतः 100% बायो इथेनॉलवर चालणारी टोयोटा इनोव्हा वापरत असल्याचंही सांगितलं आहे. पण आता प्रश्न असा आहे, ही इथेनॉल शेगडी खरंच काम करते का? याच ठिकाणी या कथेत सस्पेन्स सुरू होतो. कारण अनेक तज्ज्ञांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. सामान्यपणे इथेनॉल जळण्यासाठी त्याचं प्रमाण खूप जास्त असावं लागतं, पण गडकरी यांनी सांगितलेल्या तंत्रज्ञानात फक्त 60% इथेनॉल आणि उरलेलं पाणी वापरलं जातं. मग एवढ्या कमी प्रमाणात ज्वाला कशी तयार होते? काही रिपोर्ट्सनुसार या स्टोव्हमध्ये विशेष प्रकारचं बर्नर तंत्रज्ञान वापरलं जातं, ज्यात मिश्रणाला विशेष पद्धतीने वाफेत रूपांतरित करून जाळलं जातं. म्हणजे ही साधी शेगडी नाही, तर आधुनिक इंजिनिअरिंग आणि बायोफ्यूल टेक्नॉलॉजीचं मिश्रण आहे. पण इथेच अजून एक मोठा प्रश्न उभा राहतो, ही शेगडी सुरक्षित आहे का? कारण घरगुती वापरासाठी कोणतीही टेक्नॉलॉजी बाजारात आणण्याआधी कडक सुरक्षा मानक आवश्यक असतं. इथेनॉल हे ज्वलनशील इंधन आहे. जर त्याचं योग्य स्टोरेज नसेल, जर गळती झाली, जर चुकीच्या पद्धतीने वापर झाला तर धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या टेक्नॉलॉजीसाठी BIS मानक, फायर सेफ्टी टेस्ट आणि सरकारी नियमन अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण भारतात आधीही अनेक टेक्नॉलॉजी मोठ्या घोषणांसह आल्या, पण प्रत्यक्ष वापरात अडचणी निर्माण झाल्या. मात्र दुसरीकडे या प्रकल्पाचे समर्थन सांगतात की जर ही टेक्नॉलॉजी यशस्वी झाली तर त्याचे फायदे प्रचंड असू शकतात. पहिला फायदा, स्वस्त इंधन. आज सामान्य कुटुंबाला LPG सिलेंडरसाठी मोठी रक्कम मोजावी लागते. अनुदान कमी झाल्यानंतर अनेक गरीब कुटुंबांवर आर्थिक ताण वाढलाय.
जर इथेनॉल शेगडी कमी खर्चात स्वयंपाक करू शकली तर ग्रामीण भागासाठी ही मोठी क्रांती ठरू शकते. दुसरा फायदा, शेतकऱ्यांना थेट फायदा. भारतामध्ये अनेकदा ऊस उत्पादन जास्त होतं. साखर कारखान्यांवर दबाव वाढतो. शेतकऱ्यांना पैसे वेळेवर मिळत नाहीत. पण जर इथेनॉलची मागणी वाढली तर ऊस आणि इतर पिकांना मोठी बाजारपेठ मिळू शकते. म्हणजे शेतकरी फक्त अन्न उत्पादक राहणार नाही तर ऊर्जा उत्पादक बनू शकतात. नितीन गडकरी यांनीही हेच सांगितलं आहे की भारतातील शेतकऱ्यांनी फूड प्रोव्हायडर सोबत फ्यूल प्रोव्हायडर सुद्धा व्हायला हवं. तिसरा फायदा म्हणजे प्रदूषण कमी होऊ शकतं. LPG हे तुलनेने स्वच्छ इंधन मानलं जातं, पण इथेनॉल जैविक स्रोतांपासून तयार होत असल्याने कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होऊ शकते. भारतामध्ये वाढणारं प्रदूषण, हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ या सगळ्यांमुळे आता जगभर पर्यायी इंधनाकडे लक्ष दिलं जात आहे. आणि म्हणूनच भारत सुद्धा ग्रीन एनर्जीच्या दिशेने मोठी पावलं उचलतो. पण आता सर्वात मोठा प्रश्न, ही शेगडी सर्वसामान्यांच्या घरात कधी पोहोचणार? सध्या या टेक्नॉलॉजीची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, पण अजून ती मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध झालेली नाही. त्यासाठी उत्पादन, वितरण, सुरक्षा चाचण्या, सरकारी मंजुरी आणि ग्राहकांचा विश्वास हे सगळं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण भारतीय स्वयंपाकघरात कोणतीही नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारणं सोपं नसतं. लोकांचा पहिला प्रश्न असतो, ही सुरक्षित आहे का? खरंच स्वस्त आहे का? दीर्घकाळ टिकेल का? जर सरकार आणि कंपन्यांनी या तिन्ही प्रश्नांची योग्य उत्तरं दिली तर भविष्यात भारतात स्वयंपाकाचं चित्र पूर्णपणे बदलू शकतं. कल्पना करा, आज जसं प्रत्येक घरात LPG सिलेंडर असतो, तसंच भविष्यात प्रत्येक गावात इथेनॉल फ्यूल स्टेशन असू शकतं. गावातील शेतातून तयार झालेलं इंधन पुन्हा त्याच गावातील घरात वापरलं जाईल. हा एक प्रकारे लोकल टू लोकल एनर्जी सिस्टीम असू शकते. आणि म्हणूनच अनेक लोक या प्रकल्पाकडे भारताच्या ऊर्जा स्वातंत्र्याच्या दृष्टीने पाहत आहेत. पण काही टीकाकारांचं म्हणणं वेगळं आहे. ते विचारतात, जर इथेनॉलची मागणी खूप वाढली तर अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होईल का? कारण इथेनॉल तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊस, मका किंवा धान्य वापरलं जातं. जर अन्नापेक्षा इंधनाला जास्त प्राधान्य दिलं गेलं तर भविष्यात अन्नधान्याचे दर वाढू शकतात. हा मुद्दा जगभर चर्चेत असतो. अमेरिका, ब्राझील आणि इतर देशांमध्येही फूड वर्सेस फ्यूल म्हणजे अन्न विरुद्ध इंधन हा वाद अनेकदा समोर आला आहे. म्हणून भारतात सुद्धा योग्य संतुलन राखणं अत्यंत आवश्यक असेल. दुसरी मोठी चिंता म्हणजे पाणी. ऊस उत्पादनासाठी प्रचंड पाणी लागतं. भारतामध्ये आधीच अनेक राज्यांमध्ये पाण्याची टंचाई आहे. अशा वेळी जर इथेनॉल उत्पादन प्रचंड वाढवलं तर जलसंकट अधिक गंभीर होईल का? हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. म्हणूनच भविष्यात सरकारला इथेनॉलसोबत इतर बायोफ्युएल्सही काम करावं लागू शकतं, जसे की कृषी कचऱ्यापासून इंधन, बांबू आधारित इंधन, बायोगॅस, ग्रीन हायड्रोजन. कारण भारताला फक्त स्वस्त इंधन नको आहे तर टिकाऊ आणि सुरक्षित ऊर्जा व्यवस्था हवी आहे. आज जगात ऊर्जा युद्ध सुरू आहे. जो देश ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल तोच भविष्यात मजबूत अर्थव्यवस्था बनवू शकतो. आणि म्हणूनच भारत आता पेट्रोल डिझेलचा पुढचं जग पाहू लागलाय. इलेक्ट्रिक वाहनं, हायड्रोजन कार, फ्लेक्स फ्यूल इंजन आणि आता इथेनॉल शेगडी हे सगळे एका मोठ्या बदलाचं संकेत आहेत. नितीन गडकरी यांनी याआधीही अनेक धाडसी कल्पना मांडल्या आहेत. कधी इलेक्ट्रिकल महामार्ग, कधी ग्रीन फ्यूल, कधी फ्लेक्स इंजन. त्यांच्या अनेक प्रकल्पावर सुरुवातीला लोकांनी प्रश्न उपस्थित केले, पण नंतर त्यातील काही गोष्टी प्रत्यक्षात आल्याही. म्हणूनच आता देशभरात एकच चर्चा सुरू आहे, LPG नंतर आता इथेनॉलचं युग सुरू होणार का? आणि जर खरंच तसं झालं तर त्याचा परिणाम फक्त स्वयंपाकघरावर नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेवर, शेतकऱ्यांवर, पर्यावरणावर आणि ऊर्जा सुरक्षेवरही होऊ शकतो. पण अंतिम सत्य काय असेल हे पुढील काही वर्षात स्पष्ट होईल. कारण कोणतीही टेक्नॉलॉजी यशस्वी होण्यासाठी फक्त घोषणा पुरेशी नसते, ती सामान्य माणसाच्या जीवनात उपयोगी पडली पाहिजे. जर एखादी गरीब महिला म्हणाली, माझा स्वयंपाकाचा खर्च निम्मा झाला, तरच ही टेक्नॉलॉजी खरी यशस्वी ठरेल. जर एखादा शेतकरी म्हणाला, माझ्या पिकाला आता नवीन बाजारपेठ मिळाला, तर हा बदल अर्थपूर्ण ठरेल. आणि जर भारताचं परदेशी तेलावरचं अवलंबित्व कमी झालं तर ही ऊर्जा क्रांती ठरू शकते. आजचा प्रश्न फक्त शेगडीचा नाही, प्रश्न आहे भारताच्या भविष्यातील ऊर्जा मॉडेलचा. आपण अजून किती वर्ष परदेशी तेलावर अवलंबून राहणार? आपल्या शेतातून तयार होणारे इंधन आपल्याच घरात वापरण्याची वेळ आली आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं, LPG नंतर भारताच्या स्वयंपाकघरात पुढचं मोठं इंधन कोणतं असणार?
याच प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आज भारत करत आहे आणि म्हणूनच नितीन गडकरींची इथेनॉल शेगडी सध्या फक्त एक बातमी नाही, तर ती भविष्यातील भारताची झलक असू शकते. कदाचित काही वर्षांनी आपण मागे वळून पाहू आणि म्हणू, भारताच्या स्वयंपाकघरातला सर्वात मोठा बदल इथूनच सुरू झाला होता. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.